नमस्कार, मी सविता पाटील. महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज बनवणार मी मस्त चवळीची भाजी. तर या बघा, मी शेतामधून शेंगा तोडून आणल्या होत्या आणि त्या शेंगा मी अगोदर सोलून घेणार आहे. याचे पूर्ण असे दाणे वगैरे काढून घेणार आहे मी शेंगामधून आणि स्वच्छ साफ करून घेणार आहे, कारण या दाण्यांमध्ये सुद्धा आळी वगैरे असते किंवा खराब दाणे असतात, तर ते निवडून घ्यायचे आहेत. तर मी अशा प्रकारे सगळी चवळी सोलून घेते. बघू शकता मी अशा प्रकारे आता मी दाणे दाणे काढून घेते आणि आता ही भाजी बनवायची आपल्याला मस्त. तर मी बघा स्वच्छ करून घेतले चवळी आणि साफ करून घेतलेली आहे. आणि आता आपण ही 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. याच्यात जे काडी कचरा असेल, घाण असेल ते काढून घ्यायची. आणि 2 शेंगा कवळ्या होत्या भरपूर, तर त्या शेंगा मी अशा टाकून दिलेल्या आहेत. त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत आणि ते टाकून दिलेले आहेत. आता याच्यामध्ये पाणी टाकून 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मस्त. आणि पाणी सगळं वरचे जे घाण असेल ते काढून घ्यायची. तर मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले मस्त चवळी साफ करून घेतलेली. आणि आता आपण चवळीची भाजीला सुरुवात करू. तर मी अगोदरच गॅसवरती पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. पाणी गरम झालेलं आहे. आता आपण चवळी शिजायला टाकून देऊ. आणि ओले दाणे असल्यामुळे पटकन शिजेल लवकर, जास्त शिजवायची काही गरज नाही. आता याच्यात थोडंसं मीठ घालणार आहे मी. मीठ टाकल्यामुळे चव छान येते भाजीला. तर आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 मिनटं शिजवून घ्यायची आता मस्त. आणि त्याच्यावर मी झाकण ठेवते आता. तर आता 3 ते 4 मिनटं झाले तुम्हाला मी दाखवते. तर बघा छान उकळी आलेली आहे आणि चवळी पण छान शिजलेली आहे. आता आपण काढून घेऊ चवळी. तर इथं एक वाटी घेतलेली मी. या वाटीमध्ये चवळी आणि पाणी मी एकत्रच काढून घेते, कारण मी ह्याच पाण्यात भाजी पण करणार आहे. तर इकडे मी कढई ठेवलेली आहे गरम करायला. आता आपण याच्यामध्ये तेल टाकू. आपण 2 पळ्या मी तेल घालणार आहे. जास्त तेल नाही वापरणार आहे मी, कमी तेलातच बनवणार आहे. नंतर ह्या तेलामध्ये आपण जिरं टाकून घेऊ. आता जिरं छान असं तळून घ्यायचं आहे. आणि इथं मी आता लसूण जास्त वापरणार आहे. लसूणची मी अख्खी कांडी घेतलेली आहे आणि ती ठेचून घेतलेली आहे अशा प्रकारे. आणि आता लसूणसुद्धा छान तळून घ्यायचं आहे मस्त 2 मिनटं. जिरं आणि लसूण एकत्र छान असं तळून घ्यायचं आहे. लसूण जास्त वापरल्यामुळे भाजीला छान चव येते. तर बघा अशा प्रकारे छान तळून घ्यायचं आहे मस्त 2 ते 3 मिनटं. खूप छान लागते चवळीची भाजी, ओल्या दाण्यांची भाजी मस्त लागते. तर छान कलर चेंज झालेला आहे मस्त. आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करू. आता कढीपत्तासुद्धा मी 1 मिनटं असं तळून घेणार आहे. आणि कढीपत्तासुद्धा मी स्वच्छ धुवून घेतला होता. तर बघा छान असं तळून घेतलेलं आहे. आता इथं मी कांदा ॲड करणार आहे. तर कांदा घेतला होता मोठा साईजचा आणि तो असा बारीक कट करून घेतलेला आहे. आता कांदासुद्धा मी 2 ते 3 मिनटं छान तेलामध्ये तळून घेणार आहे. जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत तळून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे छान तळून घ्यायचं आहे मस्त. तुम्ही याच्यामध्ये टमाटाचा सुद्धा वापर करू शकता, पण मी टमाटा वगैरे घालणार नाही आहे. आता मी याच्यामध्ये खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं होतं आणि खोबरं छोटंसंच घेतलं होतं तुकडा मी, तो सुद्धा असा बारीक करून घेतलेला आहे. आणि आता 2 मिनटं छान तेलामध्येच तळून घ्यायचं आहे. खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित कांद्यासोबत. आणि मी गॅस कमीच ठेवलेला आहे. कमी गॅसवरतीच करायचं आहे आपल्याला मसाला तयार. तर छान तयार झालेलं आहे. आता आपण याच्यात तिखट ॲड करू. तर मी इथं 1.5 चम्मच लाल तिखट घातलेलं आहे. आणि मी साधी पद्धतमध्ये दाखवणार आहे. अर्धा चम्मच हळद पावडर. आता छान हे पण मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये मी मसाले वगैरे ॲड नाही करणार आहे. मी फक्त तिखटचाच वापर करणार आहे. याच्यामध्ये गरम मसाला किंवा काळा मसाला हे ॲड नाही करणार आहे मी.
तर मी साधी आणि सोपी पद्धत दाखवणार आहे तुम्हाला, आपल्या कमी बजेटमध्येच भाजी तयार होईल अशाच पद्धत सांगणार आहे मी तुम्हाला. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे मी, जास्त नाही. कमी पाण्यामध्ये आता शिजवून घ्यायचा आहे मसाला मस्त 2 ते 3 मिनटं. कमी पाण्यात जर शिजवला तर छान असं तेल सुटतं भाजीला. बघू शकता तुम्ही, छान असं तेल सुटलेलं आहे मस्त, आणि ग्रेव्हीसुद्धा छान तयार झालेली आहे मस्त भाजीला. बघू शकता तुम्ही, खूप सुंदर ग्रेव्ही तयार झालेली आहे. तर असंच ढवळत राहायचं आहे 2 मिनटं, बंद नाही करायचं. बंद केलं तर खाली मसाला करपून जाईल, म्हणून असंच ढवळत राहायचं आहे. आता याच्यामध्ये आपण जी चवळी शिजवली होती ती चवळी ॲड करायची आहे. तुम्हाला जेवढी भाजी लागेल तसं तुम्ही पाणी ॲड करू शकता. आता मी जेवढं पाण्यात शिजवलं तेवढ्याच पाण्यात भाजी बनवणार आहे मी. छान असं मिक्स करून घेते. छान बघू शकता तुम्ही, किती छान दिसते भाजी, आणि तेलही खूप छान सुटलेलं आहे मस्त. तर आता याच्यामध्ये थोडंसं मी शेंगदाण्याचं कूट ॲड करणार आहे. तर मी बघा इथं 2 चम्मच शेंगदाण्याचं कूट ॲड केलेलं आहे. कूट मी जास्त घातलेलं नाही, शेंगदाण्याचं कमीच घातलेलं आहे. भाजीला छान अशी ग्रेव्ही येण्यासाठी थोडंसं कूट टाकलं मी शेंगदाण्याचं. आता परत छान असं मिक्स करून द्यायचं आहे, आणि आता 2 मिनटं झाकण ठेवायचं आहे. 2 मिनटानंतरच बघू आपण. तर 2 मिनटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढून बघू. तर छान उकळी आलेली आहे भाजीला, बघू शकता तुम्ही. खूप सुंदर भाजी झालेली आहे मस्त. आता याच्यामध्ये मी चवीनुसार थोडंसं अजून परत मीठ ॲड करणार आहे, कारण अगोदर मी चवळी शिजवताना मीठ टाकलेलं होतं. आता थोडंसं मीठ ॲड करते मी, आणि कोथिंबीर. परत थोडीशी अजून टाकते मी कोथिंबीर जास्त घालणार आहे मी. आणि आता बघा छान असं मिक्स करायचं आहे, आणि छान जशी ग्रेव्हीची भाजी असते तशीच बनवणार आहे मी. तुम्हाला घट्ट पातळ कशी शिजवायची ते तसे तुम्ही शिजवू शकता. मी थोडासा रस्सा राहू देणार आहे. तर आता त्याच्यावर मी परत झाकण ठेवते 2 मिनटं. तर चला आता बघू आपण. एकच नंबर झालेली भाजी तुम्ही बघू शकता. छान तेलही सुटलेलं आहे, आणि घट्टही झालेली आहे भाजी मस्त. एकच नंबर झालेली आहे. तर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा भाजी करून बघा चवळीची. सगळेजण आवडीने खातील अशी भाजी. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.